शनी साडेसाती म्हणजे नेमकं काय असतं आणि शनी साडेसातीच्या वेळेला नेमकं आयुष्यात काय होतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता खूप राशींच्या शनी साडेसाती चालल्या आहेत, काही जणांच्या शनी ढय्या चाललेल्या आहेत किंवा काही लोकांच्या शनी महादशा सुद्धा सुरू आहेत. तर एक लक्षात घ्या की शनी नेमकं काय करतो. तर शनी हा स्लो प्लॅनेट आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण स्लो स्लो गोष्टी होतात आणि शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्ही जे कर्म करता त्या कर्माचं फळ द्यायला तुम्हाला शनी साडेसाती येते. तर शनी नेहमी वाईटच देतो का? तर नाही. काहींच्या पत्रिकेमध्ये जेव्हा शनी एका चांगल्या योग्य जागेवर बसलेला आहे, चांगल्या राशीमध्ये बसलेला आहे, चांगल्या डिग्रीमध्ये बसलेला आहे, नक्षत्र चांगलं आहे, तर त्या लोकांना ना खूप प्रचंड प्रसिद्धी मिळते, प्रचंड पैसा मिळतो. पण लोक असे तरसतात की कधी मला शनी साडेसाती येईल, की त्याच वेळेला तो खूप टॉपला जाऊन बसतो. पण सगळ्यांच्याच बाबतीत असं होत नाही. शनीला असं सुद्धा म्हटलेलं आहे, कर्माचं फळ देणारा मानला जातो. तुम्ही जे कर्म करता त्याचं फळ द्यायला शनी साडेसाती ढय्या येते. मग अशा वेळेला खूप प्रॉब्लेम होतात. मग तुम्ही आळशी होता, लेझीपणा येतो, कामं हळूहळू जातात, त्याचबरोबर आजार पण येतं, घरामध्ये वाईट घटना घडतात, तुमचं प्रमोशन म्हणा, इन्क्रीमेंट म्हणा होत नाही, तुम्हाला सगळीकडून निराशा होते. तर या सगळ्या गोष्टी होतात. मग आता उपाय आपण केल्यानंतर काय होतं की उपायामध्ये तुमचा जो म्हणजे जास्त फोर्स आहे तो कमी होतो, म्हणजे कमी वाईट घटना घडतील. पण कर्म केल्यावर जे होणार आहे ते लाईफमध्ये होणारच आहे. पण मोठ्या घटनापेक्षा छोट्या छोट्या घटना घडतील, कारण शनी हा